ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 147व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3 श्लोक 31. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. तू विवेकयुक्त बुद्धीद्वारा संपूर्ण कर्तव्य कर्मांना मला अर्पण करून कामनारहित, ममतारहित आणि संतापरहित होऊन युद्धरूपी कर्तव्य कर्म कर. भाषांतर असं आहे: मला आध्यात्मिक चित्ताने सर्व कर्मे समर्पित कर. आशारहित, ममतारहित, संतापरहित होऊन युद्ध कर. व्याख्या पाहूया. मयि सर्वाणि कर्माणि संन्यासाध्यात्मचेतसा. बहुतेक साधकांची अशी धारणा असते की कर्मापासून बंधन होते आणि कर्मा वाचून कोणी राहू शकत नाही, म्हणून कर्म करण्याने तर मी बांधला जाईल. तर मग कर्म कसे केले पाहिजे की ज्यामुळे कर्म बंधनकारक होणार नाही तर मुक्तिदायक होईल. यासाठी भगवान अर्जुनाला म्हणतात की तू अध्यात्मचित्ताने म्हणजे विचारयुक्त अंतःकरणाने संपूर्ण कर्तव्य कर्मांना मला अर्पण कर. अर्थात त्यांच्याशी आपला कोणताच संबंध मानू नको, कारण वास्तविक पाहता संपूर्ण संसाराच्या क्रियेमध्ये केवळ माझी शक्तीच काम करीत आहे. शरीर, इंद्रिये, पदार्थ इत्यादीसुद्धा माझे आहेत आणि शक्तीसुद्धा माझी आहे. म्हणून सर्व काही भगवंताचे आहे आणि भगवान आपले आहेत असा गंभीरतापूर्वक विचार करून जेव्हा तू कर्तव्य कर्म करशील तेव्हा ते कर्म तुला बंधनकारक होणार नाहीत, उलट उद्धार करणारे होतील. पहा, या ठिकाणी अध्यात्म चेतसा असं म्हणत असताना त्या समतेचा विचारच पुन्हा मांडलेला आहे. जी मूळ गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारे सिद्धी हो अथवा असिद्धी हो, समान राहिलं किंवा राहता आलं पाहिजे आणि स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. ही जी आध्यात्मिक चेतना आहे त्याच्यामध्ये मुळामध्ये जात असताना ह्या दोन गोष्टी अत्यंत प्रकर्षाने कायम समोर येतात आणि त्याचाच आविष्कार, वेगळी अभिव्यक्ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे सांगितलेली आहे गीतेमध्ये. पहा की समता आणि स्वधर्माचे पालन करावे आणि ते समतायुक्त अंतःकरणाने करावे. तर अशा पद्धतीने जी साध्य झालेली चेतना आहे ती आध्यात्मिक चेतना ती सर्वच्या सर्व त्या आध्यात्मिक चेतनेने सगळी कर्म तू मला अर्पण कर म्हणून सांगतात. या ठिकाणी शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादीवर आपला कोणताच अधिकार चालत नाही. हा सर्व माणसांचा अनुभव आहे. हे सर्व प्रकृतीचे आहे. प्रकृती, स्थानी आणि स्व म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. मामय वांशो जीव लोके. अध्याय 15 श्लोक 7. म्हणून शरीरादी पदार्थांमध्ये अज्ञानाने मांडलेल्या आपलेपणाला दूर करून त्यांना भगवंताचे समजणे, जे वास्तविक भगवंताचेच आहे त्याला अर्पण म्हणतात. म्हणून आपल्या विवेकाला महत्त्व देऊन पदार्थ आणि कर्म ह्याच्याशी मूर्खपणाने मानलेल्या संबंधाचा त्याग करणे हेच अर्पण करण्याचे तात्पर्य आहे. या ठिकाणी अर्पण या शब्दाचा किती सुंदर अर्थ सांगितलेला आहे की जे ज्याचं आहे त्याला देणं म्हणजे अर्पण आहे. भगवंताचंच भगवंताला परत देणं म्हणजे अर्पण आहे म्हणून सांगतात. अध्यात्मचेतसा या पदातून भगवंताचे हे तात्पर्य आहे की कोणत्याही मार्गाचा साधक असो त्याचा उद्देश आध्यात्मिक असावा, लौकिक नव्हे. वास्तविक उद्देश अथवा आवश्यकता नेहमी नित्यतत्वाची म्हणजे आध्यात्मिकच असते. पहा, आणि कामना नेहमी अनित्यतत्वाची म्हणजे उत्पत्ती विनाशशील वस्तूंची असते. आपण पूर्वी पण पाहिलेलं आहे की परिवर्तनशीलतेचा जो हे भाव आहे तो अभाव असणं आहे आणि अपरिवर्तनशीलता हा भाव आहे. आणि तो भाव म्हणजे सत असल्याचं, अस्तित्वात असल्याचं सतचा तो पुरावा आहे आणि परिवर्तनशील असणं हा असतचा. या पद्धतीने जे अनित्य आहे ते असत आहे आणि त्याची जी चेतना आहे
ती चेतना अध्यात्मचेतना होऊ शकत नाही. सत संदर्भात जी चेतना आहे ती आध्यात्मिक चेतना आहे. साधकात उद्देश असला पाहिजे, कामना नव्हे. उद्देशयुक्त अंतःकरण विवेक विचारयुक्तच असते. उद्देश स्वधर्माचाच, दुसरा कोणताच नव्हे. दार्शनिक अथवा वैज्ञानिक कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले असता शरीरादी भौतिक पदार्थ आपले आहेत असे सिद्ध होऊ शकत नाही. वास्तविक हे पदार्थ आपले आणि आपल्यासाठी नाहीतच, तर केवळ सदुपयोग करण्यासाठीच मिळालेले आहेत. आपले नसल्यानेच यांच्यावर कोणाचेही अधिपत्य चालत नाही. संपूर्ण संसार परमात्म्याचा आहे, परंतु जीव अज्ञानाने परमात्म्याच्या वस्तूला आपली समजतो आणि म्हणूनच बंधनात सापडतो. म्हणून विवेक विचाराने या अज्ञानाला नाहीसे करून संपूर्ण पदार्थांना आणि कर्मांना अध्यात्मतत्वाचे म्हणजे परमात्म्याचे समजून स्वीकार करणे हेच अध्यात्मचित्ताच्या योगाने पदार्थ व कर्माचे अर्पण करणे होय. या श्लोकात अध्यात्मचेतसा पदप्रामुख्याने आले आहे. तात्पर्य अविवेकानेच उत्पत्ती, विनाशशील शरीर, संसार आपले वाटतात. जर विवेक विचारपूर्वक पाहिले तर शरीर अथवा संसार आपले वाटणार नाहीत. उलट एक अविनाशी परमात्मतत्वच आपले वाटेल. संसाराला आपले समजणेच पतन आहे आणि आपले न समजणेच उत्थान आहे. द्व्यक्षरस्तु भवेन मृत्युस्त्रक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेती च भवेन मृत्युर्न ममेती च शाश्वतम. हे महाभारताच्या शांती पर्वामध्ये आलेले श्लोक आहेत. 2 अक्षरांचे म्हणजे मम हे माझे आहे असा भाव मृत्यू आहे आणि 3 अक्षरांचे न मम हे माझे नाही असा भाव अमृत सनातन ब्रह्म आहे. हे माझं नाही, हे दुसऱ्याच आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहूया की संपूर्ण संसार परमात्म्याचा आहे म्हणतात, परंतु जीव अज्ञानाने परमात्म्याच्या वस्तूला आपली समजतो आणि म्हणूनच बंधनात सापडतो. म्हणून विवेक विचाराने या अज्ञानाला नाहीसे करून संपूर्ण पदार्थांना आणि कर्मांना अध्यात्मतत्वाचे म्हणजे परमात्म्याचे समजणे आणि तसं समजून त्याचा तशा पद्धतीने स्वीकार करणे हेच अध्यात्मचित्ताच्या योगाने पदार्थ आणि कर्माचे अर्पण करणे होय. आता इथे अर्पण करण्यापूर्वी तशा प्रकारची ती चेतना असली पाहिजे की हे सगळंच परमात्म्याचं आहे, परमात्म्याशिवाय इथे दुसरं काहीच नाही, सगळंच जे आहे ते शिव आहे, शिवतत्वाशिवाय इथे काहीच अस्तित्वात नाही. अशा प्रकारची भावना परमात्म्या संदर्भामध्ये ही भावना असणं म्हणजे आध्यात्मिक चेतना जी आहे ती जागृत असणं आहे आणि ती सगळी अध्यात्मचेतनेने तू कर्म कर आणि ती विवेक तशा पद्धतीने ते कर्तव्य कर्मांना करून अर्पण करताना ही आध्यात्मिक चेतना तुझ्यामध्ये ठेव. हे अर्जुनाला या श्लोकाच्या माध्यमातून, अर्जुन म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच आलो त्याच्यामध्ये, अर्पणासंबंधी विशेष संकेत स्वामीजी सांगतात की भगवंतांनी मयी सर्वांनी कर्मांनी संन्यस्य पदांनी संपूर्ण कर्मांना अर्पण करण्याविषयी यासाठी म्हटले आहे की मनुष्य करण, शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण, उपकरण, कर्म करण्यात उपयोगी सामुग्री तसेच क्रियांना अज्ञानाने आपले आणि आपल्यासाठी समजले, जे केव्हाही त्याचे नव्हते, नाहीत, होणार नाहीत आणि होऊही शकत नाहीत. उत्पत्ती विनाश पावणाऱ्या वस्तूशी अविनाशीचा काय संबंध? म्हणून कर्मांना मग संसाराला अर्पण करा अथवा प्रकृतीला अर्पण करा अथवा भगवंताला अर्पण करा, तिन्हीचा परिणाम एकच होईल. कारण संसार प्रकृतीचे कार्य आहे आणि भगवान प्रकृतीचे स्वामी आहेत. या दृष्टीने संसार आणि प्रकृती दोन्ही भगवंताचे आहेत. म्हणून मी भगवंताचा आहे आणि माझ्या म्हणविला जाणाऱ्या सर्व वस्तू भगवंताच्या आहेत. अशा प्रकारे सर्व काही भगवंताला अर्पण केले पाहिजे, अर्थात आपली ममता काढून घेतली पाहिजे. असे केल्याने मग साधकाला संसार अथवा भगवंतापासून काही अपेक्षाच राहत नाहीत. कारण जे त्याला पाहिजे असते त्याची व्यवस्था भगवान स्वतः करीत असतात. अर्पण केल्यानंतर मग शरीरादी पदार्थ आपले वाटावयास नको. जर ते आपले वाटत असतील तर वास्तविक दृष्टीने ते अर्पण झालेच नाहीत. म्हणून भगवंतांनी विवेक विचारयुक्त चित्ताने अर्पण करण्यासाठी म्हटले आहे, ज्यामुळे ही वास्तविकता योग्य प्रकारे समजली जावी. हे पदार्थ भगवंताचेच आहेत, आपले मुळीच नाहीत. भगवंताला अर्पण करण्याची गोष्ट अशी विलक्षण आहे की कोणत्याही प्रकारे म्हणजे वैतागूनसुद्धा अर्पण केले गेले तरीही लाभच लाभ आहे. कारण कर्म आणि वस्तू आपले नाहीतच.
कर्मांना केल्यानंतर देखील त्यांचे अर्पण केले जाऊ शकते, परंतु वास्तविक अर्पण पदार्थ आणि कर्माशी संबंध विच्छेद झाल्यावरच होते. जेव्हा ही गोष्ट योग्य प्रकाराने अनुभवामध्ये उतरेल की करण म्हणजे शरीरादी उपकरण, सांसारिक पदार्थ, कर्म आणि स्व हे सर्व भगवंताचेच आहेत, तेव्हाच पदार्थ आणि कर्माशी संबंध विच्छेद होतं. साधकाकडून बहुतेक अशी चूक होत असते की तो उपकरणांना तर भगवंताचे समजण्याविषयी प्रयत्नशील असतो, परंतु करण तसेच स्वसुद्धा भगवंताचेच आहेत याकडे लक्ष देत नाही. म्हणून त्याचे अर्पण अर्धवट होते. म्हणून साधकांनी करण, उपकरण, क्रिया आणि स्व सर्वांना एकमात्र भगवंताचेच समजले पाहिजे की वास्तविक त्यांचेच आहेत. पहा, आपण मंत्र पुष्पांजली म्हणत असताना म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनानां प्रकृती स्वभावात करोनी यज्ञं सकल परस्मय नारायणा इति समर्पयामी. हा यज्ञ आहे इथे सांगितलेला, जो स्वधर्माचा यज्ञ आहे. हा यज्ञ करत असताना काया वाचा मनाने जे काही सगळी कर्म ते तिसे नारायणाला समर्पित करावीत, या पद्धतीने इथे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पहा, कर्म आणि पदार्थांचा स्वरूपाने त्याग करणे अर्पण नव्हे. भगवंताच्या वस्तूला भगवंताचीच समजणे वास्तविक अर्पण आहे. जो मनुष्य वस्तूंना आपली समजून भगवंतांना अर्पण करतो, त्याच्या मोबदल्यात भगवान पुष्कळ वस्तू देतात. जसे पृथ्वीत जितके बी पेरले जाईल त्याच्या कितीतरी पटीने अधिक अन्न पृथ्वी देते, परंतु अधिक पटीने मिळूनही ते सीमितच मिळत असते. परंतु जो वस्तूला आपली न समजता भगवंताचीच समजून भगवंताला अर्पण करतो, भगवंत त्याला स्वतःला देऊन टाकतात आणि ऋणीही होतात. दत्त जन्मामागची ही कथा आहे. पहा, त्यामध्ये स्वतः भगवंतानीच स्वतःचंच दान त्या अनुसया आणि अत्री मुनींच्या पदरात दत्तरूपाने टाकलेलं आहे. भगवंत त्याला स्वतःला देऊन टाकतात आणि ऋणी होतात. तात्पर्य, वस्तूला आपली समजून देण्याने अंतःकरणात वस्तूचे महत्त्व असल्याने त्या वस्तूचे मूल्य वस्तूतच मिळते आणि आपली न समजता देण्याने स्वतः भगवंत मिळतात. वास्तविक अर्पणाने भगवंत अत्यंत प्रसन्न होतात. याचा अर्थ असा नाही की अर्पण केल्याने भगवंताला काही मदत होते, परंतु अर्पण करणारा कर्मबंधनातून मुक्त होतो आणि यातच भगवंताची प्रसन्नता आहे. जसे एखादा लहान बालक अंगणामध्ये पडलेली चावी किंवा किल्ली पित्याला देतो, तेव्हा पिता प्रसन्न होतो, पण वास्तविक पाहता लहान बालकही पित्याचाच आहे. अंगणसुद्धा पित्याचेच आहे आणि किल्लीही पित्याचीच आहे, परंतु वास्तविक पिता किल्ली मिळाल्याने प्रसन्न होत नाही, तर बालकाचा देण्याचा भाव पाहून प्रसन्न होतात आणि हात उंचावून बालकाला म्हणतात की तू खूप मोठा होस, अर्थात आपल्याहून मोठा होण्याची आशीर्वादात्मक अपेक्षा करतात. त्याचप्रमाणे संपूर्ण पदार्थ, शरीर तसेच शरीरी स्व जे आहे ते भगवंताचेच आहेत, म्हणून त्यांच्याविषयी असलेला आपलेपणा काढून घेऊन ते भगवंतांना अर्पण करण्याचा भाव पाहूनच भगवान प्रसन्न होतात आणि त्याचे ऋणी होतात. कामना संबंधी विशेष संकेत स्वामीजी अत्यंत प्रसन्न होऊन आपल्याला सांगतात. पहा, परमात्म्याने मनुष्याच्या शरीराची रचना मोठ्या विलक्षण रीतीने केली आहे. मनुष्याच्या जीवन निर्वाह आणि साधनासाठी जी जी आवश्यक साधन सामुग्री आहे ती त्याला भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये भगवतप्रद दत्त विवेकसुद्धा विद्यमान आहे. त्या विवेकाला महत्त्व न देता जेव्हा मनुष्य प्राप्त वस्तूंचा योग्य तो उपयोग करीत नाही, उलट त्यांना आपले समजून आपल्यासाठीच त्यांचा उपयोग करतो, तसेच प्राप्त वस्तूविषयी ममता आणि अप्राप्य वस्तूविषयी कामना करू लागतो, तेव्हा तो जन्ममरणाच्या बंधनात बांधला जातो. वर्तमान समयी ज्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, योग्यता, शक्ती, शरीर, इंद्रिये, मन, प्राण, बुद्धी इत्यादी मिळालेले दिसतात, त्या पूर्वीही आपल्याजवळ नव्हत्या आणि नंतरही नेहमी आपल्याजवळ राहणार नाहीत, कारण त्या कधीही एकरूप राहत नाहीत, क्षणाक्षणाला बदलत राहतात. या वास्तविक रूपाला मनुष्य जाणतो. जर मनुष्याने जसे जाणले तसे मानले आणि तसेच आचरण केले तर त्याचा उद्धार होईल, यात किंचित देखील शंका नाही, संशय नाही.
जसे जाणतो तसे मानण्याचे तात्पर्य असे आहे की शरीरादी पदार्थांना आपले व आपल्यासाठी न मानणे, त्यांच्या आश्रित न राहणे आणि त्यांना महत्त्व देऊन त्यांची पराधीनता न स्वीकारणे. पदार्थांना महत्त्व देणे ही फार मोठी चूक आहे. त्यांच्या प्राप्तीत आपणास कृतार्थ समजणे फार मोठे बंधन आहे. नाशवान पदार्थांना महत्त्व दिल्यामुळेच त्याविषयी नवनवीन कामना उत्पन्न होतात. कामना संपूर्ण पाप, ताप, दुःख, अनर्थ, नरक इत्यादींचे मूळ आहे. कामनेने पदार्थ मिळत नाहीत आणि प्रारब्धवशात मिळाले तर ते टिकत नाहीत, कारण पदार्थ येणारे जाणारे आहेत आणि स्वनेहमी राहणार आहे. म्हणून कामनेचा त्याग करून मनुष्याने कर्तव्यकर्मांचे पालन केले पाहिजे. या ठिकाणी अशी शंका होऊ शकते की कामनेशिवाय कर्मामध्ये प्रवृत्ती कशी होईल. याचे समाधान असे आहे की कामनेची पूर्ती आणि निवृत्ती दोन्हीसाठी कर्मामध्ये प्रवृत्ती होत असते. साधारण मनुष्य कामनेच्या पूर्तीसाठी कर्मामध्ये प्रवृत्त होतात आणि साधक आत्मशुद्धीच्या हेतूने कामनेच्या निवृत्तीसाठी कर्मात प्रवृत्त होतात. अध्याय 5 श्लोक 11. वास्तविक पाहिले तर कर्मामध्ये प्रवृत्ती कामनेच्या निवृत्तीसाठीच आहे, कामनेच्या पूर्तीसाठी नव्हे. मनुष्य शरीर उद्देशपूर्तीसाठीच मिळालेले आहे. उद्देशाची पूर्ती झाल्यास मग काहीही करावयाचे शिल्लक राहत नाही. जी माणसे आपल्या वास्तविक उद्देशाला विसरली आहेत, नित्यतत्व परमात्म्याची प्राप्ती, तीच कामनापूर्तीसाठी कर्मामध्ये प्रवृत्त होतात. अशा माणसांना भगवंतांनी कृपण, दीन अथवा दयेचा पात्र असे म्हटले आहे. कृपणाः फलहेतवाः. अध्याय 2 श्लोक 49. याउलट जी माणसे उद्देशाला समोर ठेवून म्हणजे कामनेच्या निवृत्तीसाठी कर्मामध्ये प्रवृत्त होतात, त्यांना भगवंतांनी मनीषी म्हणजे बुद्धिमान अथवा ज्ञानी म्हटले आहे. फलम त्यक्त्वा मनीषीणः. अध्याय 2 श्लोक 51. सेवा, स्वरूपबोध आणि भगवत प्राप्तीचा भाव उद्देश आहे, कामना नव्हे. नाशवान पदार्थाच्या प्राप्तीचा भावच कामना आहे. म्हणून कामने वाचून कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही असे समजणे चुकीचे आहे. उद्देशाच्या पूर्तीसाठीही कर्म सुयोग्य रीतीने होत असतात. आपल्या अंशी परमात्म्यापासून विमुख होऊन संसाराशी म्हणजे जडतेशी आपला संबंध समजल्यानेच आवश्यकता आणि कामना दोन्हींची उत्पत्ती होत असते. संसाराशी मांडलेल्या संबंधाचा संपूर्णपणे त्याग झाल्यास आवश्यकतेची पूर्तता आणि कामनेची निवृत्ती होत असते. निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. संपूर्ण कर्म आणि पदार्थांना, कर्मसामुग्रीला भगवदार्पण केल्यानंतरही कामना, ममता आणि संताप यांचा काही अंश शिल्लक राहू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही एखाद्याला पुस्तक दिले, तो ते पुस्तक वाचत असतानाच त्याला पाहून आमच्या मनात असा भाव येतो की तो माझे पुस्तक वाचत आहे. हीच अंशिक ममता आहे, जी पुस्तक अर्पण केल्यावरही शिल्लक राहते. पहा, या अंशाचा त्याग करण्यासाठी भगवान अर्जुनाला म्हणतात की तू नवीन वस्तूंची कामना करू नको, प्राप्त वस्तूविषयी ममता करू नको आणि नष्ट झालेल्या वस्तूविषयी संताप करू नको. सर्व काही मला अर्पण करण्याची ही कसोटी ही आहे की कामना, ममता आणि संतापाचा सुद्धा अंशसुद्धा राहू नये. ज्या साधकाचे ठिकाणी सर्व काही भगवदर्पण केल्यानंतर सुद्धा पूर्वसंस्कारामुळे शरीरादी पदार्थांविषयी कामना, ममता तथा संताप दिसून येतात, त्यांनी कधीही निराश होऊ नये. कारण ज्याचे ठिकाणी कामना दिसते तोच कामनारहित होतो, ज्याचे ठिकाणी ममता दिसते तोच ममतारहित होतो आणि ज्याचे ठिकाणी संताप दिसून येतो तोच संतापरहित होतो. त्याचप्रमाणे जो देहाला अहम म्हणजे मी समजतो तोच विदेही म्हणजे अहंतारहित होतो. म्हणून मनुष्यच कामना, ममता आणि संतापरहित होण्याचा पूर्ण अधिकारी आहे. पहा, गीतेत ज्वर शब्द केवळ याच ठिकाणी आला आहे. युद्धात कौटुंबिक स्नेह इत्यादीने संताप होण्याची शक्यता असते. म्हणून युद्धरूप कर्तव्य कर्म करीत असताना विशेष सावधान राहण्याचे भगवान विगत ज्वर पद देऊन अर्जुनाला म्हणतात की तू संतापरहित होऊन युद्धरूप कर्तव्य कर्म कर. अर्जुनाच्या समोर युद्धाच्या रूपात कर्तव्य कर्म होते. म्हणून भगवान युद्धस्व पदाने त्यांना युद्ध करण्याची आज्ञा देतात.
यात भगवंताचे तात्पर्य युद्ध करण्याचे नाही तर कर्तव्य कर्म करण्याचे आहे. म्हणून वेळोवेळी जे कर्तव्य कर्म प्राप्त होईल त्याला साधकाने निष्काम निर्मम तसेच निस्संताप होऊन भगवदार्पण बुद्धीने करावे. त्याच्या परिणामाकडे म्हणजे सिद्धी अथवा असिद्धीकडे लक्ष देऊ नये. सिद्धी आणि असिद्धी, अनुकूलता प्रतिकूलता इत्यादीमध्ये सम राहणे विगतज्वर होणे होय. कारण अनुकूलतेने होणारी प्रसन्नता आणि प्रतिकूलतेने होणारी उद्विग्नता दोन्हीही म्हणजे ज्वर आहेत. राग द्वेष, इथे नेहमीच लक्षात ठेवावे की राग म्हणजे अनुराग, राग द्वेष, हर्ष शोक काम क्रोध इत्यादी विकार ज्वरसुद्धा आहेत. थोडक्यात सांगावायचे म्हणजे राग द्वेष चिंता उद्वेग चलबिचल इत्यादी जेवढ्या काही मानसिक विकृती विकार आहेत त्या सर्व ज्वर आहेत आणि त्यांच्यापासून रहित होणेच विगत ज्वर हा पदाचे तात्पर्य आहे. विशेष गोष्ट अशी आहे की जेव्हा साधकाचा एकमेव उद्देश परमात्मा प्राप्तीचा होतो तेव्हा त्याच्याजवळ जी काही सामुग्री वस्तू आणि परिस्थिती इत्यादी असते ती सर्व साधन रूप म्हणजे साधन सामुग्री होत असते. मग त्या सामुग्रीच्या रूपामध्ये उत्कृष्ट आणि निकृष्ट असे दोन भाग नसतात. म्हणूनच सामुग्री जी आहे जशी आहे तीच आणि तशीच भगवंताला अर्पण करावयाचे आहे. भगवंतानी जसे दिले आहे तसेच त्यांना परत करावयाचे आहे. संपूर्ण कर्मांना भगवंताला अर्पण केल्यावर सुद्धा आपल्यात जी कामना ममता आणि संताप दिसून येतो त्यांनाही भगवंताला अर्पण करावयाचे आहे. भगवंताला अर्पण केल्याने तो भगवन्निष्ठ होतो. योगारूढ होण्यामध्ये हे कर्म करणेच कारण म्हटले जाते. अरु वृक्षोर मुनेर योगम कर्म कारणम मुच्यते. अध्याय 6 श्लोक 3. कारण कर्तव्य कर्म करण्यानेच साधकाला आपल्यामध्ये कोणत्या गोष्टीची आणि कोठे कमी आहे कमतरता आहे म्हणजे कामना ममता इत्यादी आहे याचा पत्ता लागतो. पहा, कर्म करत असतानाच लागतो. म्हणूनच 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात ध्यानापेक्षा कर्मफल त्यागाला म्हणजे कर्माला श्रेष्ठ म्हटले आहे. कारण ध्यानात साधकाची दृष्टी विशेषत्वाने मनाच्या चंचलतेकडेच असते आणि तो केवळ ध्येयामध्ये मन लागल्यावरूनच ध्यानाची सफलता मानतो. परंतु मनाच्या चंचलते व्यतिरिक्त दुसऱ्या उणिवांकडे म्हणजे कामना ममता इत्यादी त्याची दृष्टी जेव्हा तो कर्म करतो तेव्हाच जाते. म्हणून भगवान प्रस्तुत श्लोकात युद्धस्व पदाने कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देत आहेत. या ठिकाणी युद्ध कर म्हणणं हा भाव नाही. या ठिकाणी तुझं आत्ता उपस्थित असलेलं कर्तव्य तुझ्या समोर जे आहे आत्ता कर्तव्य विहित कर्म ते कर असा त्याचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे दुसऱ्या अध्यायाच्या 48व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सिद्धी असिद्धीत सम राहून कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा दिली होती त्याप्रमाणे या ठिकाणी 30व्या श्लोकात निष्काम निर्मम आणि निस्संताप होऊन युद्ध अर्थात कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देत आहेत. जर युद्धासारखे घोर क्रूर कर्मसुद्धा समभावाने केले जाऊ शकते तर असे दुसरे कोणते कर्म आहे जे समभावाने केले जाऊ शकणार नाही. जेव्हा शरीर मी नाही माझे नाही आणि माझ्यासाठी नाही असा भाव होतो तेव्हाच समभाव होतो, तो वास्तविक असतो. जेव्हा साधकाचा उद्देश संसाराविषयी न राहता केवळ परमात्मा प्राप्तीचा होतो तेव्हाच कर्तव्य कर्माचे पालन होणे शक्य आहे. परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने साधक जसा कर्तव्यपरायण होत जातो तसे तसे त्याच्या ठिकाणी असलेले कामना ममता आसक्ती इत्यादी दोष आपोआप नाहीसे होत जातात आणि त्याला समतेत आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव होत जातो. समतेत आपल्या स्थितीचा पूर्ण अनुभव झाल्यास कर्तेपणा संपूर्णपणे नष्ट होतो आणि उद्देशाशी एकता होते. आपल्यासाठी काहीही मिळवण्याची अथवा करण्याची इच्छा न राहिल्यास अहम म्हणजे व्यक्तित्व आपोआप नष्ट होतो. लक्षात घ्या. अर्जुन युद्धरूपी कर्तव्य कर्माला टाळून कल्याणाची इच्छा करीत होते. म्हणून अर्जुनाने आपल्या कल्याणाविषयी विचारले असता भगवान त्यांना युद्धरूपी कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देतात. कारण भगवंताच्या मतानुसार कर्तव्य कर्म करण्याने अर्थात कर्मयोगाने सुद्धा कल्याणाची प्राप्ती होते आणि ज्ञानयोग तसेच भक्तियोगानेही होते. समतायुक्त अंतःकरणाने स्वधर्माचे पालन करण्याचे सातत्याने इथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे. परंतु फक्त तितकाच भाव नाही आणि स्वधर्माचं पालनच फक्त करायचं आहे आणि समतायुक्त अंतःकरण धारण करायचं आहे
अशा पद्धतीने मला सर्व काही समजले, अशा पद्धतीचा आपला भाव होऊ नये, ही पण गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे. कारण त्याचे इतर कंगोरे खूप आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते कर्म करतानाच लक्षात येतील. या पद्धतीने आपल्याला सतत शिकत राहण्याची सुद्धा एका पद्धतीने भगवंत आज्ञा देतात. परिशिष्ट भाव असा आहे की आत्तापर्यंत जर भगवंताने अर्जुनाच्या प्रश्नाचेच म्हणजे मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात अनेक प्रकाराने उत्तर दिले, आता या श्लोकात भगवन निष्ठेनुसार कर्म करण्याची विधी सांगतात. संपूर्ण कर्म मला अर्पण कर असे म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की क्रिया आणि पदार्थ यांना आपल्याने आपल्यासाठी न मानता माझे आणि माझ्यासाठीच मान. कारण भगवान समग्र आहेत आणि संपूर्ण कर्म आणि पदार्थ अधिभूत समग्र भगवंताच्याच अंतर्गत आहेत. गीतेच्या 7व्या अध्यायाचा 29वा आणि 30वा श्लोक त्या समग्र भगवंतासाठीच इथे मयी पद आले आहे. या श्लोकात मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य पदात भक्तियोगाचा, अध्यात्मचेतसा पदात ज्ञानयोगाचा आणि निराशे निर्मम भूत्वा युद्धस्व विगत ज्वर हा पदात कर्मयोगाचा विषय आला आहे. तिने योग अशा पद्धतीने एकत्र होऊन जातात पहा. आणि भगवंताचा हा अनंत उपकार आहे आपल्यावर. या ठिकाणी मम किंवा मयी हे सगळे शब्द गीतेत जिथे जिथे आलेले आहेत, मला अर्पण कर म्हणतात, तो मला हा शब्द जो आलेला आहे तो समग्र अर्थाने भगवंताच्या संबंधित आलेला आहे हे लक्षात ठेवलं. मला म्हणजे श्रीकृष्ण भगवंत, श्रीकृष्ण परमात्मा हे आपण समजून घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? पूर्वश्लोकात आपले मत किंवा सिद्धांत सांगून आता भगवान पुढील 2 श्लोकात आपल्या मताची पुष्टी करत आहेत. जाऊया पुढच्या श्लोकाकडे, पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.